शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 10 दिवसानंतर पोलिसांना न विचारता पुन्हा थेट हर्षवर्धन पाटील यांच्या घरावर मोर्चा काढू, अशी स्पष्टोक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केली। पोलिसांनी प्रचंड बळाचा वापर करून शेतकऱ्यांचा मोर्चा दडपला आहे। आता पैशासाठी कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही, तर कारखान्यांकडून थकलेले पैसे वसूल करणार, अशी आक्रमक भूमिका घेत पुन्हा आंदोलनाचा इशारा रघुनाथ पाटील यांनी दिला आहे। गळीत हंगाम संपल्यावर कायद्यानुसार 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना विनाकपात संपूर्ण बिल अदा करणे आवश्यक आहे। मात्र अद्याप एकाही कारखान्याने शेतकऱ्यांना संपूर्ण बिल दिलेले नाही। 45 कारखान्यांनी तर पहिला हप्ताही देण्याचे सौजन्य दाखवले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे 300 कोटी रुपये कारखान्यांकडे थकले आहेत। कारखान्यांनी 5 जुलैपर्यंत शेतकऱ्यांची देणी द्यावीत, तसेच 2012-13 चा ऊसाचा दर निश्चित करावा, अन्यथा सहकार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला होता। त्यानुसार हा मोर्चा काढण्यात येत होता। बुधवारी शेतकरी संघटना आणि सहकार मंत्री यांची बैठक पार पडली। यात येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जातील, तसेच ज्या 11 कारखान्यांनी पैसे दिलेले नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। त्याचप्रमाणे 30 सहकारी कारखान्यांकडे असलेले पैसे वर्ग करण्यात येतील, असे आश्वासनही या बैठकीत देण्यात आले होते। मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र भावना सरकारला कळाव्यात यासाठी शेतकरी संघटनेने गुरुवारी ठरल्याप्रमाणे पुणे स्टेशन ते भांडारकर रस्त्यावरील हर्षवर्धन पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्धार कायम ठेवला। त्यामुळे राज्य सरकारच्या दबावामुळे पोलिसांनी विविध कारणे सांगत या मोर्चाची परवानगी नाकारली। सकाळपासूनच शहराच्या सर्व भागात पहारा ठेवून पोलिसांनी 300 ते 400 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। रघुनाथदादा पाटील यांच्यासह 70 ते 80 कार्यकर्त्यांना पुणे स्टेशन, गांधी पुतळा येथून अटक करून हा मोर्चा दडपण्यात आला। शेतकऱ्यांना जे ठरलेला भाव होता ऊसाचा, तो मागण्यासाठी आम्ही आंदोलन पुकारलेलं होतं। सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांनी गेल्या वर्षी आमच्या आंदोलनामध्ये तडजोड केली आणि आम्ही त्यांना या तडजोडीचा GR काढा म्हटल्यावर त्यांनी छातीला हात लावून सांगितलं की हर्षवर्धन पाटलांच्या शब्दावर विश्वास ठेवा, तुम्हाला हे सगळे पैसे मिळतील। आणि आता कारखाने बंद होऊन 3 महिने झाले तरी अजून अनेक महाभागाने आमचे पैसे दिले नाही। वारंवार त्यांना भेटून सांगितलं किंवा तुम्ही कारवाई करा, काहीतरी पैसे द्यायची व्यवस्था करा, ते होत नाही। दुसऱ्या बाजूला साखर कारखान्यांनी मध्यवर्ती बँकांची वारेमाप कर्ज दिली आणि कारखान्यांच्या वसुल्या होत नाहीत। कारखान्याचे नेते सगळे गब्बर झालेले आहेत, परंतु बँक त्यांच्याकडे वसुलीला जात नाही, उलट कारखानेच आमचे विक्रीस काढल्याचा प्रकार चालू आहे। आमच्या त्याच्यामध्ये ठेवी आहेत, आमचे शेअर्स आहेत, आमच्या येणी देणी आहेत, बिनपरतीच्या परतीच्या ठेवी अडकलेल्या आहेत। या सगळ्या पैशाचा हिशेब करायला हे तयार नाहीत, आमचे पैसे बुडवायला लागलेले आहेत। आणि या सगळ्यामध्ये कहर म्हणजे आता बँका बुडाल्या, मध्यवर्ती बँका बुडाल्या, त्यामुळे सेवा सोसायटी मार्फत जो शेतीला पीक पुरवठा, कर्ज पुरवठा होत होता, तो सगळा पीक कर्ज बंद झालेला आहे। आंदोलन करण्याचा का निर्णय घेतला? त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटलांनी आम्हाला हे पैसे द्यायचं कबूल केलेलं होतं आणि आम्ही त्यांना त्यावेळेलाच सांगत होतो की याचा सरकारचा GR काढा। सरकारच्या वतीने GR निघाला असता तर आम्ही सरकारकडे गेलो असतो। सरकार आज सांगतं की आम्ही FRPशी बांधलेलं आहे आणि याच्यापेक्षा जास्त आम्ही काही देऊ शकत नाही। जे तुमची तडजोड झाली ती कोणाबरोबर झाली त्याच्याकडे जा, आणि म्हणून हर्षवर्धन पाटलांच्याकडे आम्ही चाललो। हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री आहेत, साखर कारखान्यांनी कर्ज काढली, ती बुडवली, त्यांच्यावर कारवाई करण्याचंही काम हर्षवर्धन पाटलांच्या हातात आहे। या सगळ्या बुडव्या लोकांना हर्षवर्धन पाटील पाठीशी घालतात आणि म्हणून आम्ही आमचे पैसे वसुलीसाठी हर्षवर्धन पाटलांच्या घरी जातो। त्याच्यामध्ये 400-450 रुपयाचा फरक आहे। आता काय तुमची पुढची भूमिका असेल? आता तर तुम्हाला दिसतच आहे की पोलिसांनी या पैसे मागणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांची काय अवस्था करून ठेवलेली आहे। म्हणजे एकतर हे पैसे देत नाहीत, मागायला गेलं तर पोलीसमध्ये घालतात, आत्महत्या करण्याशिवाय इलाज नाही। पण मी एक सांगतो की आता तरुण शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, हे पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाहीत। त्यामुळे 2-3 कारखाने जे झालेत आणि 11 कारखान्यावर त्यांनी 8 दिवसाच्या आत फौजदारी दाखल करायचं कबूल केलेलं आहे। 30 कारखान्यांनी 8 ते 10 दिवसामध्ये पैसे वर्ग करायचं कबूल केलं। इतके दिवस चालेत, आता पोलीस मित्रही सगळे मध्ये आहेत, तर आम्ही आणखी 10 दिवस त्यांना वाट देऊ। पण पुन्हा येताना आम्ही असं काही पोलिसांना सांगून आणि गाजावाजा करत येणार नाही, एवढं लक्षात ठेवा।
सकाळपासूनच भंडारकर रस्ता आणि पुणे स्टेशन परिसरात सुमारे 700 ते 800 पोलीस तैनात करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांना अडवण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तसेच आंदोलन नियंत्रणाबाहेर गेल्यास शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पाणी मारण्याचे आदेश आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पोलिसांना दिले होते. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शेतकरी संघटनेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे शहराच्या हद्दीवर शेतकऱ्यांना अडवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले. आज शेतकरी संघटनेने शहरामध्ये मोर्चा काढायचं आंदोलन जाहीर केलं होतं. शहरामधली कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि शहरामधील वाहतुकीची कोंडी होऊ नये या कारणासाठी त्यांना आम्ही परवानगी नाकारली होती. तरी या ठिकाणी काही लोक जमा झाले होते महात्मा गांधी पुतळ्याच्या ठिकाणी, त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. तसंच पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या रस्त्यांनी येणाऱ्या लोकांना पण आपण ताब्यात घेतलेलं आहे. आतापर्यंत सुमारे 250 ते 300 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. भांडारकर रोडला पण आम्ही बंदोबस्त ठेवलेला आहे. त्या ठिकाणी लोकांनी जाऊन अनुचित प्रकार करू नये यासाठी त्या ठिकाणी पण आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.